अरे नमस्कार. हो 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 मंडळी, तर कशा आहात तुम्ही? विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन या यूट्यूब चॅनल तुमचं सरचं स्वागत आहे, वेलकम आहे. भाऊ लक्ष असू द्या. हा, लक्ष आहे गर्लफ्रेंडच्या इकडे, काम आहे दुनियाभराचे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये थंबनेल बघून भाऊ तुमच्या लक्षात आलं नेमका हा व्हिडिओ कशावरती होणार आहे ते. तर भाऊ तरी मी सांगून देतो राजा तुला. मित्रांनो, बँक ऑफ बरोदा अंतर्गत जे आहे मित्रांनो, अतिशय गजब वॅकन्सी आली. पण काय कामाची लेखाची अप्रेंटिसची वॅकन्सी आहे का नाही मित्रांनो? बँक ऑफ बरोदा अंतर्गत अप्रेंटिसकरिता जे आहे मित्रांनो अर्ज मागवण्यात येत आहे. काय कशी भरती प्रक्रिया आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओ तुमच्याकरता विशेष आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलो. भाऊ तुम्ही बघत आहे डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन हे यूट्यूब चॅनल. आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सरचं स्वागत आहे, वेलकम आहे. तर चला भाऊ, जास्त गंजीला नदीला पूर्ण करता सरळ सोपी भाषेत व्हिडिओला सुरुवात करून घेऊ. मित्रांनो, बँक ऑफ बरोदा अंतर्गत अप्रेंटिस समजतं ना भाऊ, कंत्राटी अप्रेंटिसची जी आहे मित्रांनो वॅकन्सी आलेली आहे. जवळपास 5000 जे आहे मित्रांनो रिक्त पदं ठेवण्यात आलेले आहे. कोणत्याही शाखेतील तुम्ही ग्रॅज्युएशनचा, तुम्ही YCMमध्ये असो, BA असो, BCom असो, BSc असो, अजून काही XYZ केलं असेल तुम्ही ते असं, तर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. मित्रांनो, ही भरती प्रक्रिया पूर्णतः अप्रेंटिस असून या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला जनरल, OBC, EWS या कास्टकरिता 800 रुपयाचा DD ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे आपले पैसे आपल्याचपासून काढते का काय बाबा. आणि जर तुम्ही SC ST आणि PWD या कास्टमधून येत असाल तर तुम्हाला शुल्क नाही. आणि PWD या कास्टकरिता 400 रुपयाचा DD ठेवण्यात आलेला आहे. संपूर्ण भारतभरात ही नोकरी प्रक्रिया राबवण्यात येत आहे भाऊ. भारतातील तुम्ही कोणत्याही स्टेटमधून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकणार आहात. ओके, याच्यामध्ये वेतन मर्यादाचा जर विचार केला भावांनो, तर 15,000 रुपये हे तुमचं मानसिक वेतन ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे 15,000 रुपये तुम्हाला पगार राहणार आहे दर महिन्याले. ओके, याच्याकरिता मित्रांनो तुमचं कालपणापासूनच 19 तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेला आहे. आणि येणारी 8 जून हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ओके, तर या तारखेच्या आत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भावा अर्ज करावा लागते. अर्ज कुठं करावं लागते हो गुरुजी? सांगतो ना राजा, टेन्शन काय घेतो. मित्रांनो, ही वेबसाईट आहे. ऑफिसली या वेबसाईटवरून जे आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे, नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग म्हणून. ओके, तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं झालं भाऊ कसं करायचं, जर तुमचाही ग्रॅज्युएशन झालं असेल, MSc टायपिंग वगैरे झाले असेल तर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. मस्त भावांनो, एखाद्या वर्षाची ही अप्रेंटिस राहणार आहे जास्तीत जास्त. तसं ही जी PDF आहे भावांनो, याच्यात सर्व गोष्टी मेन्शन आहे. ओके, तर मित्रांनो तुमचं एका वर्षाची जे आहे भावांनो या भरती प्रक्रियेसाठी जे आहे मित्रांनो अप्रेंटिस राहणार आहे. जर तुमचं प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणजे जसे HDFC बँक झाली, त्याच्यानंतर येस बँक झाली, ICICI बँक झाली, ज्या प्रायव्हेट बँक आहे त्याच्यात जर तुमचा आतोभाऊ, चुलत भाऊ, मम्मू असन मॅनेजर किंवा चांगल्या पोस्टिंगवर असन तर त्याला म्हणायचं का दादा एका वर्षाची अप्रेंटिस केली आहे बँक ऑफ बरोदामध्ये, जराशी क्लर्कची नाही मॅनेजरची पोस्ट लावून दे, मस्त 30-40 हजाराची पगाराची नोकरी लागून जाते. फक्त ओळख, परिचय, बोलचाल पाहिजे भावा. हंबळे जहा खडे वाही पे बळे असा काम नाही पाहिजे भाऊ, नाही का? हंबळे सोडून द्या भावांनो. जर तुम्हाला जीवनात सक्सेस बनायचं असेल, सरळ सोपी भाषेत भाऊ मेहनत आहे सही डायरेक्शनमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला भावांनो सक्सेस जीवनात जर गाठायचं असेल त्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे भाऊ. आणि मेहनती तुम्हाला सही डायरेक्शनमध्ये लागते. हंबळे की चालत नाही भाऊ. भरती प्रक्रियेत तर कसंच चालत नाही. इथे तुम्हाला निष्ठावंत राहावं लागते. ओके, तर मित्रांनो कोणत्या स्टेटमध्ये किती वॅकन्सी आहे इथं सविस्तर ठेवण्यात आलेलं आहे. आपण भाऊ महाराष्ट्राचे रहिवासी आहोत. आपल्या महाराष्ट्राचे 2च राजे, शिवछत्रपती तर दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असं गाणे आहे ना, एक होता घटनापती दुसरे शिवपाल छत्रपती, आहे का नाही? आनंद शिंदेनं म्हटलं वाटलेलं गजब गाणं आहे ना. पण तो विषय सोडा गाण्याचा. बरं भाऊ मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जवळपास पूर्ण मिळून 580 वॅकन्सी आहे. त्याच्यामध्ये SC कास्ट, शेड्यूल कास्ट याच्यामध्ये 58, ST करिता 52, OBC करिता 156 आणि टोटल असे 580 वॅकन्सी ठेवण्यात आलेले आहे. जर तुम्ही हे आपल्या महाराष्ट्राचे रहिवासी असाल भाऊ, तर महाराष्ट्रात कोणत्या कास्टमध्ये किती वॅकन्सी आहे हे इथं मेन्शन केलेलं आहे. तशी या PDF ची लिंक तुम्हाला भेटून जाईल भाऊ, टेन्शन नका घेऊ. ओके, तर मित्रांनो या भरती प्रक्रियेसाठी तुमचं एक्झामही होणार आहे. एक्झाममध्ये मित्रांनो जनरल अवेअरनेस, रिजनिंग, कम्प्युटर, जनरल नॉलेज, इंग्लिश या सर्व गोष्टीवर जे आहे मित्रांनो तुमची 1 घंट्याची एक्झाम ठेवण्यात आलेली आहे. हिंदी इंग्लिशमध्ये तुमची भाऊ एक्झाम राहणार आहे. जराशी अभ्यासही पाहिजे भाऊ. हंबळे चालत नाही भाऊ इथं, नाही का? यामध्ये मित्रांनो कोणत्या स्टेटमध्ये कोणती लँग्वेज म्हणजे भाऊ इथं आपल्याला
स्टेट न्यूज जे आहे मित्रांनो लँग्वेज आहे इथं आता महाराष्ट्राचा विचार केला तर मराठी आपल्याला आली पाहिजे असा आहे सरळ सोपी भाषेत कार्यक्रम आहे. याच्यानंतर इथे तुम्हाला मेडिकल फिटनेस झालं, सिलेक्शन प्रोसेस झाली, फायनल सिलेक्शन कसं होणार आहे हे सर्व मित्रांनो इथं मेन्शन केलेलं आहे PDF मध्ये. भाऊ आपल्या इंग्लिशचा सत्यानाश आहे त्याच्यानं आपल्याला की जमत नाही एवढं. DD तर चांगला दाबून घेऊन राहिले 800 रुपये 600 रुपये 200 रुपये. चला जाऊ द्या जे आहे ते आहे म्हणा. तर मित्रांनो अशी ही बँक ऑफ बरोदाची वॅकन्सी आलेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती दिली. नेमकं पदे आहे 5000, अर्ज किती आहे 5000 पदं आहे. DD किती आहे, संपूर्ण भारतभरात नोकरीचं ठिकाण आहे, पगार 15,000 रुपये राहणार आहे. 8 जून हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्याच्या व्यतिरिक्त माहिती मित्रांनो तुम्हाला या PDF मध्ये मेन्शन केलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, टेन्शन नका घेऊ. आणि ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज करावं लागते याची लिंकही तुम्हाला देऊन देईल. ओके, तर चला भाऊ व्हिडिओला थांबून घेऊ. याच्या आधी जो व्हिडिओ अपलोड केला त्यासाठी जे तुम्ही प्रेम दिलं भाऊ त्यासाठी खूप खूप धन्यवाद, थँक्यू. चला भाऊ व्हिडिओला थांबून घेऊ, धन्यवाद. एक कुडी जिथं